मी नीता तरुण भारत संवादच्या आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील राजकीय घडामोडी, ऐतिहासिक निर्णय आणि महत्त्वपूर्ण सामाजिक विषयांचा आढावा आपण घेणार आहोत. आता पाहूया ठळक बातम्यांचा सविस्तर आढावा. कोल्हापूर महानगरपालिकेतील महायुतीच्या नगरसेवकांमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आलेत. या वादावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या खास कोल्हापुरी शैलीत भाष्य करत नगरसेवकांना कडक इशारा दिला. हा वाद मिटवण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री प्रकाश आंबेडकर यांची महत्त्वाची बैठक होईल. या बैठकीत नगरसेवकांना एकत्र राहून काम करण्याची समज दिली जाईल. समजावून सांगूनही जर हे नगरसेवक ऐकत नसतील तर मग त्यांची थेट खासबाग मैदानात कुस्ती लावून देऊ, असं मिश्किल विधान मुश्रीफ यांनी केले. आपल्याला वाद मिटवला पाहिजे. विकास कामापेक्षा आणि महानगरपालिकेच्या कामापेक्षा कुस्ती दाखवतो, त्याला पकडतो, धरतो, या त्याच्या अतिशय योग्य नाही. राष्ट्रवादीचा एक आमचा कार्यकर्ता त्यामध्ये आहे, त्याची खरोखर मी मला सर्वांनी पाठवली. पेठ वडगाव येथील अतिक्रमण नियमित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यास नगरपालिका टाळाटाळ करत असल्याच्या निषेधात गुरुवारी नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. वडगाव कृती समितीच्या वतीनं पालिका चौकात गाजर दाखवून आंदोलन करून प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला. या अनोख्या आंदोलनानं शहरवासियांचं लक्ष वेधून घेतलं असून आता पालिका प्रशासन यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले. अरे या गाजर दाखवणाऱ्या प्रशासनाचं करायचं काय? राज्य शासनाने केलेल्या जीआर प्रमाणे जमणे. गाजर खायचं, फसायचं नाही. तुम्ही तो पहिला घ्या. प्रशासनाचा जाहीर निषेध करतो आम्ही. आज आमचं आंदोलन करण्याचं आज निमित्त म्हणजे इलेक्शन पिरियड मध्ये प्रशासनानं अतिक्रमण मध्ये राहणाऱ्या नागरिकांना खोटे आश्वासन दिले आणि अनेक नागरिकांना सांगितलं की तुम्ही अतिक्रमण मध्ये राहत असलेल्या जीआर प्रमाणे तुम्हाला जमिनी नावं करून देतो म्हणून. आणि हे प्रशासन गेले 6 महिने झालं प्रस्ताव तयार करून नुसता प्रस्ताव तसाच ठेवला गेलाय. अहो कित्येक वेळा असाच प्रस्ताव करतात तयार, मोजणी करतात आणि नागरिकांना सांगतात तुम्ही आम्हाला मतदान करा, राज्यात आमची सत्ता आहे, केंद्रात आमची सत्ता आहे म्हणून आम्हीच दाखवून मतं मागतात. नुसता ही नेतं कुठे गेलीत नेतं ही. आणि कुठे गेलं प्रशासन? हे प्रशासन सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतो लवकरच आम्ही प्रस्ताव पाठवतो. कुठल्या मुहूर्ताची वाट बघायला लागलाय तुम्ही? हा मला जा विचारासाठी मी आंदोलन करतोय, माणसांना जनजागृतीसाठी मी आंदोलन करतोय की तुम्ही माणसांना गाजर दाखवत असताना विचार करून दाखवा. आणि लोकांची गाजर दाखवून अक्षरशः वडगावकरांची फसवणूक केली आहे. मला या प्रशासनाचा आज इथं गाजर दाखवून आंदोलन करून जाहीर निषेध करायचा. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळते. MCX वर सोन्याच्या दरात 5,200 रुपयांची घट झाल्यानं किंमत प्रतितोळा 1,50,000 रुपयांच्या खाली आलाय. तर चांदीच्या दरातही तब्बल 15,000 रुपयांची घसरण झाली आहे. जागतिक आर्थिक परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय तणावामुळे हे दर वेगाने कोसळत आहेत. या दरम्यान किमतीतील या अचानक चढ उतारामुळे गुंतवणूकदारांनी घाईघाईने गुंतवणूक न करता सावधगिरी बाळगावी असा सल्ला देखील तज्ज्ञांकडून देण्यात आलाय. भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं ऊस उत्पादनात वाढ करण्यासाठी आता AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. कारखान्याचे चेअरमॅन शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते परिते, म्हाळुंगे, बेले आणि हळदीसह परिसरातील गावांमध्ये AI आधारित वेदर स्टेशन प्रणालीचं पूजन करण्यात आले. कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि VSI पुणे यांच्या सहकार्यानं प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प राबवला जात आहे. या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळणार असून आधुनिक पद्धतीनं शेती करणं आता सोपं होणार आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधताना पाटील यांनी ऊस उत्पादनातील या तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचं आवाहन देखील केलं. भोगावती सहकारी साखर कारखाना, VSI आणि KVK बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने कृत्रिम बुद्धिमत्ता AI तंत्रज्ञानाचे वापर भोगावती परिसरातील शेतकऱ्यांच्यामध्ये करण्यासाठी आपल्या परिसरातील म्हाळुंगे, परिते, बेले, कोथळी, कारभारवाडी, घोटवडे अशा विविध गावांच्या मध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वेदर स्टेशन उभा करून एकरी ऊसाचं उत्पादन वाढण्यासाठी या आधुनिक बुद्धिमत्तेचा वापर करायचा निर्णय भोगावती सहकारी साखर कारखान्यात केलेला आहे.
याचा फायदा निश्चितपणे भोगावती सहकारी साखर कारखान्यांना व सभासदांना होईल आणि त्यांचे एकरी टनेज वाढेल याची खात्री आम्हाला आहे. आणि म्हणून हे तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्यापर्यंत भविष्यामध्ये पोहोचवण्याचा भोगावती सहकारी साखर कारखान्याचा विचार आहे आणि त्या दृष्टीनं हे आम्ही सर्वजणांनी सुरुवात केलेली आहे. राहुल अनुसे या तरुण शेतकऱ्यानं पारंपरिक मेंढपाळ व्यवसायाचा फाटा देत शेतीतून यशाचा नवा आदर्श निर्माण केलाय. केवळ 9वी पर्यंत शिक्षण झालेल्या राहुल यांनी डोंगर उतारावरील मुरमाड जमिनीत भाजीपाल्याचं नंदनवन फुलवलंय. अवघ्या 1 एकर क्षेत्रात काकडी, फ्लॉवर, भेंडी आणि वांगी यासारख्या पिकांमधून त्यांनी कुटुंबाला आर्थिक सक्षम केले. पाण्याचे नियोजन करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या शेतात 11 लाख लिटर क्षमतेचं शेततळं उभारलं असून विहीर आणि बोअरवेलच्या जोरात आधुनिक शेतीचा प्रयोग यशस्वी केलाय. त्याच्या या जिद्दीमुळे परिसरात त्यांचं कौतुक होत आहे. जागतिक चिमणी दिनानिमित्त पेठवडगाव येथील निसर्गप्रेमी मित्र मंडळ आणि महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेच्या वतीनं किनी येथे अनोखा उपक्रम राबवण्यात आलाय. किनी गावातील नैसर्गिक अधिवास टिकवून ठेवण्यासाठी नागरिकांना मातीची भांडी, कृत्रिम घरट्याचं वाटप करण्यात आला. कौलारू घरे आणि देशी वृक्षांमुळे या भागात चिमण्यांची संख्या मोठी आहे. त्यांचे संवर्धन व्हावं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या जनजागृती मोहिमेला किनीमधील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला असून पक्षी वाचवण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम ठरला आहे. वातावरणातील बदल आणि अपेक्षित थंडीचा अभाव असूनही कागल तालुक्यातील साके आणि वन्हाळी परिसरात गव्हाचे पीक जोमात आले. थंडी कमी असल्यानं पिकावर परिणाम होईल अशी भीती होती, मात्र योग्य खत व्यवस्थापनामुळे गव्हाने चांगला जोम धरलाय. सध्या शेत शिवारात पिवळं धमक पीक डुलत असून काढणीची लगबग सुरू झाली आहे. पिकाची ही स्थिती पाहून गव्हाचं उदंड उत्पादन मिळेल अशी खात्री शेतकऱ्यांना वाटत आहे. प्रतिकूल परिस्थितीही आल्या या भरघोस पिकामुळे कागलचा बळीराजा सध्या सुकावलाय. चांगभलाच्या गजरात वाकुर्डे खुर्द येथील वाकेश्वर देवाची यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. गुलाल व खोबऱ्याची उधळण, धनगरी ढोलांचा गजर, हलगीचा नाद आणि लेझिमच्या तालावर भक्तांनी जल्लोषात सहभाग घेत वाकेश्वर देवाचा जय जयकार केला. गुढीपाडव्याच्या दिवशी पारंपरिक पद्धतीनं ही यात्रा भरवण्यात येते. यात्रानिमित्त रात्री वाकेश्वर देवाचा पालखी सोहळा काढण्यात आला. या सोहळ्यासाठी वाकुर्डे, बुद्रुक, मादळगाव तसेच पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. या बातम्यांचं अधिक सविस्तर विश्लेषण आणि जिल्ह्याभरातील माहितीसाठी आजच तरुण भारत पेपर खरेदी करा आणि रोजच न चुकता वाचा. अशाच नवनवीन अपडेटसाठी पुन्हा भेटूया. पाहत राहा तरुण भारत कोल्हापूर. तोपर्यंत नमस्कार.